मित्रांनो, बैलगाड्याच्या शर्यती आता महाराष्ट्रभर प्रसिद्ध होत आहेत. असाच एक शर्यतीचा प्रकार आहे श्वान शर्यत. तेही महाराष्ट्र काय पंजाब काय असेल अशा प्रदेशात लोकप्रिय आहे. पण खऱ्या अर्थानं श्वान शर्यत कोणी बोलकी केली असेल तर व्यक्तिमत्व माझ्याबरोबर आहे. नमस्कार. नमस्कार. नाव सांगा एकदा तुमचं. माझं नाव क्रांतीचा जिल्हा सातारा जिल्हा आणि कृष्णेच्या काटा वसलेलं महागाव माझं गाव आणि मी श्वान शर्यत निवेदक प्रकाश बुवा महागावकर माझं नाव. माझा सप्रेम नमस्कार. किती वर्ष तुम्ही समालोचन करता? आता मी पहिल्यांदा माग घेतला 16 नोव्हेंबर 2012ला माझ्या महागावच्या कर्मभूमीतनं. 16 नोव्हेंबर 2012 पासून आजपर्यंत मी समालोचन करतोय आणि माझ्या समालोचनाचे 1013 मैदानं पूर्ण आहेत. बापरे. बरं, आता थोडं पार्श्वभूमी सांगा नक्की. ही जी श्वान शर्यत आहे ही महाराष्ट्रात आली कधी? ही पाश्चात्य देशांचा खेळ. महाराष्ट्रातली अशी संस्कृती बैलगाड्यांच्या परंपरेची, पंढरीच्या वारीची आणि मातीतल्या कुस्तीची. पाश्चात्याचा खेळ हा 1900 दशकाच्या सुरुवातीला पंजाबात आला आणि महाराष्ट्र या खेळाचं आगमन केलं 7 ऑक्टोबर 2004ला अनिल तात्या सरावणे. चोराडेकर नावाचा माणूस, खटाव तालुक्यातलं चोराडे नावाचं गाव आणि अनिल तात्या सरावणे त्यांचं नाव. या तात्यांनी पहिल्यांदा सिंड्रेला नावाची मादी वाघीमध्ये महाराष्ट्रात दाखल केली आणि सिंड्रेलाच्या माध्यमातून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवानिमित्त 14 एप्रिल 2005ला महाराष्ट्रातला पहिल्या श्वान शर्यतीचा उगम झाला. 2005 तारीख 14 एप्रिल 2005. आणि म्हणजे तुम्ही श्वान शर्यत चालू झाल्यापासून म्हणजे थोडंसं बघितली शर्यत आणि त्याच्यानंतर 12ला आला? हा, मी आधी कीर्तनकार पेशानं आळंदीतनं कीर्तनाचं शिक्षण घेऊन 2010च्या दरम्यान मी माझी कर्मभूमी आणि जन्मभूमी महागावात आलो आणि त्यानंतर महागावानंतर कीर्तनाचा माझा असा छंद जोपासत मी खिलार गायनचा छंद जोपासला. गावापासून आमचं गायरान जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर. गावातून राखीता गोधने राखता माझा वस्ताच तिथं आला आणि त्यानं राणी नावाची ग्राउंडची मादी एक रेसलसाठी सरावासाठी तिथं ट्रॅक लावला ट्रेबेलच्या मागं. कोण वस्तादांचं नाव माझ्या चिंचनेर गावचा अस्सल हिरा आणि मानाचा तुरा. सद्गुरु सारिका असता पाठी राखा, इतरांचा लेखा कोण करी, राजियाची कांता काय भीक मागे, मनाची या जोगे सिद्धी फावे. वस्ताच महेश जाधव चिंचनेरकर हा माझा वस्ताच. ज्यानं मला हिरो केलं आणि बोटाला धरून या श्वान शर्यतीची वाट दावली. तर वस्ताजाला मी या मुलाखतीच्या माध्यमातून कोटी कोटी प्रणाम करतो. बरं, आता काय आहे, तुमचं जर समालोचन पाहिलं तर त्याला अध्यात्माची खूप मोठी जोड आहे. तुम्ही कीर्तनकार होता, तर कीर्तन सेवा आपण थोडी दूर करून हे समालोचनात यावं, ही कसं ठरलं? कीर्तनाचं माध्यम निवडलं मी. कीर्तनातनं माणूस सुसंस्कारित होतो, निर्व्यसनी होतो, आध्यात्मिक होतो, ज्ञानी होतो, सर्व जाणलं मी. कीर्तनाचा आपण छंद जोपासता कीर्तनाच्या माध्यमातून पोट भरू शकत नाही हे आपण जाणलं. आणि त्यानंतर मी माईक हातात घेतला पहिल्यांदा महागावात आणि त्यानंतर माझ्या वस्ताजांनी मला पुसेगावच्या यात्रेत पत्रकार संदीप भैया जाधव यांच्या पाठीशी लागून हट्ट करून पहिल्यांदा माईक हातात दिला. आणि पहिल्यांदा माईक हातात दिल्यानंतर प्रेक्षकांची अफाट गर्दी. तुम्ही म्हटल्याप्रमाणे अध्यात्माची जोड. गर्दीतनं श्वानांचं आपल्याला दिसणारच काय. माईक हातात आला तोपर्यंत ग्रामस्थ तिथले पुसेगावच्या यात्रेत स्पर्धा पुकारत होते आणि पहिल्यांदाच वाक्य गेलं माझ्या तोंडातून. तुकोबरायांचा अभंग गेला. मऊ मेणा होऊन आम्ही विष्णुदास, कठीण वज्रास भेद व्हायचे, भले तरी देऊ कमरेची लंगोटी, नाथाळाच्या माता हनुकाटी. म्हणजे आम्ही मऊ व्हायतोवर शांत आहे पुसेगावकर आणि तुम्ही वाकडा लागला. मऊ व्हायतोवर आम्ही कमरेची लंगोटी सोडून देऊ. जास्त अडगापणा केला तर डोक्यात काठी माग हाणायला आम्ही मागं पुढं पाहणार नाही. हा तुकोबरायांचा अभंग सांगितला आणि त्या क्षणी प्रेक्षकांच्या नजरा कावऱ्या बावऱ्या झाल्या आणि मागच्या दिशेनं व्हायला गेल्या. कोण बोलतोय हो पाड्या आवाजात. आणि पहिल्यांदा पुसेगावातनं या प्रकाश भाऊला झिरोचं हिरो करायला ग्लॅमर मिळालं. ही पुसेगावची भूमी आपली सेवागिरी महाराजांची. बरोबर. आणि त्या भूमीतून कुठलीही गोष्ट प्रसिद्धीस आली की ती महाराष्ट्रभर जाते. आता मला सांगा, तुम्ही हे सगळं समालोचन करताय तर काय तयारी वगैरे असते का? समजा एखादं श्वान येतोय, काय वेळेस नवीन श्वान तयार होत असेल, त्याच्यानंतर काय पडलेले श्वान असतील, तर हा डाटा हा अपडेट ठेवणं महत्त्वाचं आहे. तर त्यासाठी काय तयारी करता किंवा लिखाण काय असतं, काय सांगाल ते त्याच्याविषयी? ज्याप्रमाणे आपण अनेक संशोधन बघितली. कोणी गुरुत्वाकर्षणाचा शोध लावला, कोणी झिरोचा शोध लावला, कोणी विमानाचा शोध लावला, कोणी टी व्हीचा शोध लावला.
एकदा शोध लागल्यानंतर त्याला परत अभ्यास करायची गरज नाही. माझी मज वाचा झाली अनावर, मज बोलवितो विश्वंभर. मी एकदा बोलायला लागलो की मला देवच बोलतं करतो. मी सँडी भाऊ तुम्हाला आजपर्यंत सांगतो, लाईव्हच्या माध्यमांना सांगतो, मी कृष्णेच्या कडेला बसलेलो आहे. मी श्वान श्रीचा एकही लेखाजोखा, एक टिपकाभर कुठं लिहून ठेवला नाही. माझ्या मोबाईलमध्ये कुठं काही लेखाजोखा इतिहास सेव नाही. काय आहे ते माझ्या मेमरीत, आणि श्वान श्री इतिहासाचा जन्मच प्रकाश भाऊच्या मेंदूत नव्हतो. बरं, आता मी तुमचं समालोचन ऐकलेलं आहे, पण तुमच्या कुणाचा प्रभाव आहे समालोचनाचा? कारण काय आहे, समालोचन म्हटलं की आपण ऐकत असतो कोणाचं समालोचन, तर तुमच्या प्रभाव कुठल्या समालोचनात आहे? मला 2 समालोचकांचा प्रभाव माझ्या आयुष्यात आहे. मला तसा मी जन्मता पहिलवान, कुस्तीचा प्रचंड मी पुढे गाजवलेला लहान वयात. त्यानंतर अध्यात्माची वाट जोडली, भक्ती आणि शक्तीचा संगम जोडलेला मी माणूस आहे. भक्तीची वाटचाल करत असताना शक्तीकडे आपोआप माझी पावलं वळली गेली. आणि कुस्तीचं मैदान, कुस्तीच्या मैदानाची आवड असल्यामुळे आपसुकच कुस्तीतला भीष्माचार्य, ज्यांचा काना आवाज येतो आणि ज्याला हे व्यक्तिमत्व माहीत नाही, म्हणजे तो पैलवान नाही. कुस्तीतला निवेदनाचे वाचे गुरुवरे शंकरांना पुजारी यांच्या आवाजाचा मी फॅन. आणि ज्या माणसानं बैलगाडी शर्यत 7 समुद्र पार पोचवली आणि मुख्या प्राण्यांना हिमालयाच्या उंची एवढं मोठं केलं, ते पेडगाव नगरीचे सुपुत्र आणि आमचे गुरुवर्य सुनील मोरे सरकार पेडगावकर, या 2 व्यक्तींचा प्रभाव माझ्या आयुष्यात जास्त आहे, समालोचकांचा. आणि दोघांना मी माझा आदर्शच मानतो. वा, आता थोडी श्वान शर्यत कशी असते ते सांगा, कारण नवीन प्रेक्षकांना माहीत नसतं. श्वान शर्यतीत फक्त ग्रेवॉन्ड जातीचंच श्वान पळवले जातात का कुठलंही चालतं? थोडी ती शर्यत कशी चालते ती सांगा. मुळात महाराष्ट्राची परंपरा आपली शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आणि महाराष्ट्राच्या ओळखीचा श्वान, जे आपण वन्य प्राण्यांची त्याच्या मागे शिकार करताना, शिकारीला जाताना कारवान पश्चिमी जात पाहायचो. पण हा शोध लावायचा ग्राउंडचा आणि हा खेळ लोकप्रिय करण्याचं प्रमुख कारण वन्य प्राण्यांचं संरक्षण व्हावं आणि वन्य प्राण्यांकडे जाणारा आपला समाज या श्वान शर्यतीजवळ व्हावा. श्वान शर्यती एखाद्या टेरेबेलच्या मागं भावला असतो कापसाचा, त्या मागं मशिनीनं ओढली जाते. हा पाश्चात्य देशांचा खेळ आहे. पंजाबात आला, मी मागाशी सांगितल्याप्रमाणे, परत महाराष्ट्रात रुजला. हा खेळ खऱ्या अर्थानं महाराष्ट्रात रुजला. ज्यानं जिवंत चित्ता पळताना पाहिला नाही, त्यानं खऱ्या अर्थानं ग्रहण पळताना पाहावा. मी नेहमी सांगतो समालोचन करताना, ज्याप्रमाणे चंद्रू तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका आणि संत तेथे विवेका असणे की जे ज्ञानोबरा 18व्या अध्यायात म्हणतात. ज्याप्रमाणे चंद्र आहे तिथं चांदणा आहे, संत आहे तिथं नम्रता आहे, आणि ज्याप्रमाणे शंकर आहे तिथं पार्वती आहे, त्याप्रमाणे ह्या ग्रहाउंडच्या शोळात जिथं ग्रहाउंड आहे तिथं चित्त्याचा वेग आहे, आणि तो वेग पाहायला कधीच चुकू नका. मित्रांनो, आज मी एक कमी प्रश्न विचारीन, कारण ह्यांची तुम्ही वाणी बघताय, खूप अशी प्रखर आणि खूप असे बऱ्याचशा गोष्टी शिकण्यासारख्या आहेत. पण आता श्वान शर्यत थोडी सांगा की, म्हणजे किती असते मीटर, कशा पद्धतीनं पळावं लागतं, त्याला किती वेळा पळावं लागतं एका श्वानाला विजेतेपद घ्यायचं असेल तर? मुळात पहिली पार्श्वभूमी, श्वान शर्यत ह्या खेळावर अंकुश MGAचा राहतो, महाराष्ट्र ग्राउंड असोसिएशन. बरं. सामान्य माणसाने सामान्य माणसाच्या यशाकरता उघडलेली संघटना म्हणजे महाराष्ट्र ग्राउंड असोसिएशन. MGA त्याला लॉंग शॉर्ट फॉर्ममध्ये म्हटलं जाते महाराष्ट्रात. ज्याप्रमाणे एखादा खेळ असेल, त्याला नियमानं बांधल्याशिवाय त्या खेळाला ग्लॅमर नाही, शिस्त नाही, त्याप्रमाणे. आणि ज्याप्रमाणे एखाद्या स्त्रीला नाक नाही तर त्या स्त्रीचं सौंदर्य पण शून्य आहे. तुकोबराय म्हणतात, काय करावी ती 32 लक्षणे, नाक नाही तिने वाया गेली. त्याप्रमाणे कोणत्याही खेळाचा शिस्त आणि नियम हा मेन नाक आहे. ही नाक आहे. कुठल्याही खेळाचं नियमानं बांधलं असेल तरी नाक आहे. ही श्वान शर्यत अनेक नियमाने बांधलेली आहे, अनेक नियम आहेत त्या श्वान शर्यतीला. हे श्वान शर्यत महागाव पॅटर्ननुसार चालते, ही श्वान शर्यत चोराडे पॅटर्ननुसार चालते, पारगाव पॅटर्ननुसार चालते, जमखंडी पॅटर्न आहे, पंढरपूर पॅटर्न आहे, आणि आपल्या इथं वैफळ्याचा पॅटर्न अवलंबनात आणलाय. धावपट्टी या श्वान शर्यतीची MGAच्या नियमानं कमीत कमी ज्या ठिकाणी श्वान स्टार्ट घेणार आणि फिनिश लाईनची लागणार, आपण निकाला जिथं आपण पात्र धरतो, ज्याप्रमाणे बैलगाडी फाटी असते त्याप्रमाणे श्वान शर्यती फिनिश लाईन असते. त्या फिनिश लाईनवर जो प्रथम शरीराचा कोणताही अवयव पहिल्यांदा टच करेल, मास्क असेल, पाय असेल, त्याला विजयी घोषित केलं जातं. आणि ती फिनिश लाईन स्टार्टिंग लाईनपासून कमीत कमी 120 मीटर अंतर आणि जास्तीत जास्त 140 मीटर अंतर, आणि त्यानंतर बाहुला थांबायसाठी 30 मीटर आणि पुढनं कंट्रोल व्हायसाठी 40 मीटर. पहिल्यांदा पुढलं अंतर मोडलं जातं, तेव्हाच मागलं अंतर टाकलं जातं. आता आपण असं धरू की एक शर्यत आयोजित केलेलं आहे, श्वान शर्यत, 100 श्वान तिथं पार्टिसिपेट झाले, तर कशा पद्धतीनं, म्हणजे 100चे 50, 25, 12 अशा पद्धतीनं होतं? 100 श्वानांचा सहभाग झाला तर पहिल्यांदा जोड्या लागल्या जातात 50 जोड्या, त्यानंतर 25 जोड्या, त्यानंतर 12 जोड्या 13व्याला एकटं पळवलं जातं,
जो एकटा पळेल त्याला अख्ख्या संपूर्ण दिवसात एकदाच एकटं पळेल तर रोटेशननं वरच्याला बाय भेटत जाते. अशी दोघांच्या जोड्या लावत फायनलपर्यंतचा प्रवास होतो. एका क्षणाला दिवसात कमीत कमी 7 ते 8 वेळा पळायला लागतं. आता श्वान शर्यतीत बक्षिसं मोठे आयोजक देतात. अगदी थार सारखी असेल गाडी, त्याच्यानंतर आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनी ट्रॅक्टर घोषित केलेलं आहे बक्षीस. तर बक्षिसं मोठे असतात. तर मला सांगा, प्रवेश फी कशी असते श्वान शर्यतीची? श्वान शर्यतीला पहिली कमीत कमी 200 रुपये, 300 रुपये, 500 रुपये अशी प्रवेश फी होती. आता 1 जून 2016 पासून MJनं नवीन नियमात बदल केला. 10,000चं जिथं बक्षीस असेल तिथं 500 रुपये प्रवेश फी असेल. ती 500 रुपये प्रवेश फी आयोजकांनी घेतल्यानंतर त्यांनी दोन्ही बाजूला कात्याचा नाही तर चराडाचं बॅरिकेड बांधणं आवश्यक आहे. आणि लाईव्हची व्यवस्था त्यांनीच आयोजकांनी करायची. ही दोन्ही व्यवस्था नसतील तर 400 रुपये श्वान प्रेमी म्हणून घ्यायचं. म्हणजे बॅरिकेड नसेल तर 50 कपात, लाईव्ह नसेल तर 50 कपात. म्हणजे 400 रुपये 10,000ला प्रवेश फी, 15,000ला 700 रुपये सर्व यंत्रणा असली तर, 21,000ला 1,000 रुपये प्रवेश फी आपण ठेवलेली आहे. 21,000च्या वर टू व्हीलर असलं 1,000 आणि त्यानंतर मोठी बक्षीस असेल जसं स्वरूप असेल तशी प्रवेश फी MJच्या माध्यमातून आहे. चंद्रदादांच्या प्रवेश फीबाबत बरेच सल्लामसलं झालं MJचं आणि 5,000 प्रवेश फीवर अंतिम शिक्कामोर्तब झालं. आणि चंद्रदादांनी दुग्ध शर्करा आयोग दिला त्या मैदानात. खाली मोफत पळायला भगटात आम्हाला चान्स दिला. बक्षीस मोठं असणार आहे. आणि आता त्याचीच तयारी पूर्ण जे श्वान शर्यतीचे मालक आहेत ते करत आहेत. आता श्वान शर्यतीत सगळ्यात महत्त्वाचं काय आहे, श्वानांच्या किमती खूप वाढायला लागल्या, कारण ही बक्षिसं मोठी पूर्ण घोषित केल्यामुळं. तर सगळ्यात हायेस्ट किती रुपयाला श्वान विकला गेलेला आहे किंवा खरेदी केलेला आहे? तुम्ही आता माझीच मुलाखत घेताय. आपला हा मोठेपणा आपल्या तोंडातनं सांगायची आपल्याला खासियत नाही. तर माझ्या मित्रपरिवाराच्या सहकार्यानं मी असे माझे अनेक मित्र आहेत. जनरस एनर्जी फॅन्स क्लब या नावावर आणि गोल्डन ग्रुपचं विशेष सहकार्य लाभलं मला. त्या काळात अनिकेत डुबल, MJचे माजी अध्यक्ष विजूभाऊ तोडकर, अमोल गावडे हे स्वतःहून माझ्या विनंतीला मान देऊन श्वान आणायला गेले. श्वान खरेदी करायला माझ्या मित्रमंडळाचा वाटा होता, माझ्या जनरस एनर्जी फॅन्स क्लबमधल्या. त्यांच्या माध्यमातून महाराष्ट्रातला रेकॉर्ड ब्रेक श्वान आमच्या फॅन्स क्लबनं खरेदी केला. जनरस एनर्जी त्याचं नाव. सूरज भैया गाडगे तुमच्या शिवधडीचा एक सहचा कार्यकर्ता त्याच्या छावणीत तो होता. आणि पाठीमागच्या 2 महिन्यापूर्वी मी थांगादुराई तामिळनाडूकरांना 6 लाख रुपयाला विक्री केला त्याला. बरं, हे हायेस्ट खरेदी कितीला केलेला? 12.5 लाख रुपयाला केलं. मित्रांनो बघा, श्वानाच्या किमती एवढ्या मोठ्या असतात. आणि ही शर्यत अशी आहे की थोडं प्रसिद्धी माध्यमापासून लांब असली तरी त्यात एक प्रेक्षक वर्ग आहे. आणि गावोगावी श्वान तयार करण्याची संख्या झालेली आहे. आणि मला सांगा, ते म्हणजे आटोपशीर बजेट कसं असतं एखादं श्वान तयार करायचं असेल का? खर्चिक खेळ आहे. मी कायम सांगतो, तुम्ही निवेदन माझं बारकाईनं ऐकलंय, तुम्ही चाहताय प्रत्येक खेळाला वलय द्यायचं म्हटलं की सँडी भाऊ तुमचं नाव आदराने सन्मानाने घेतलं जातं. म्हणून तुम्ही शेतकऱ्याला सुद्धा हिरो करता. तुम्ही सामान्य माणसाला हिरो करायला मोठा वाटा आहे. त्यामुळे तुम्ही हा खेळ बरेच वेळा पाहिलेला आहे. आणि मी खेळाच्या माध्यमातून कायम सांगितलंय, एका तगड्यात हत्ती पाळायचा आणि एका तगड्यात ग्रेहाउंड श्वान पाळायचा. ज्याप्रमाणे हत्ती पाळायला जेवढा खर्च आणि मेहनत आहे त्या पद्धतीने ग्रेहाउंड श्वानाचे पाळायला खर्च एवढा खर्च आहे. हा, श्वानाला एखादा पळतेला श्वान तयार करायला पोटच्या मुलापेक्षा जास्त सांभाळायला लागते. त्याला काजू बदामाचा खोराक आहे, मांसाहाराचा खोराक आहे, त्याला मेहनत आहे, व्यायाम आहे, स्वतः राबावं लागतं, स्वतः मालकानं झिजावं लागतं. एक वाक्य आपल्याकडे सुविचाराचं, श्वान पाळून नुसतं चालत नाही आणि उगवणाऱ्या सूर्याचं पाळणाऱ्या घोड्याचं चित्र भिंतीवर काढून चालत नाही. सूर्य उगवायच्या आधी आणि पाळणाऱ्या घोड्यापेक्षा जास्त पळून जास्त मेहनत या श्वानावर घ्यायला लागते. तेव्हा हा चित्त्यासारखा वेग आपल्याला मैदानात प्रत्यक्षात धावतो. ही श्वान शर्यतीचा आणि ग्राउंडची खास गमक आहे. खर्चिक खेळ आहे पण शेतकऱ्यांच्या बजेटमधला खेळ आहे. बजेटमधला, कारण काय आहे, इथं बैलगाडी शर्यतीप्रमाणे जोड नाही, म्हणजे जोडीची शर्यत नाही, इथं एकटं पळायचे. त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी म्हणजे आटोक्यात येत असतील. तुम्ही म्हणताय की खूप असं म्हणजे हत्ती सांभाळावा आणि ग्रेहाउंड कुत्रा सांभाळावा या पद्धतीनं बजेट आहे. पण असं आहे की करिअर चेंज करणारा खेळ आहे. एखाद्या शेतकऱ्याला आटोपशीर बजेट असेल, आता एवढं मोठं बक्षीस आहे, ट्रॅक्टर किंवा थार विराने घेतलेली पांढरवाडीची, तर ती बदललं ना आयुष्य, तर त्या मनानं थोडा म्हणजे आपलं शेतकऱ्यांना परवडण्यासारखा खेळ. तुम्ही एक मुलाखत घेतली पाठीमागची, प्रचंड व्हायरल झाली ग्राउंडची, 302 नावाचा शो. 302 शेरडामागं पाहणारी 2 पोरं. सकाळी जगावं की मरावं असा प्रश्न आहे सुनील आणि सदा बोधवलेला आपशिंग्याच्या. सकाळी वन पायी शेरडामागं फिरावं तेव्हा संध्याकाळी घरात भाकरी बनतीन, चूल पेटती. शेरडामागच्या पोराने एक ग्राउंड श्वान घेतला,
302 त्याचं नाव. आईचं नाव माऊली डबन, बापाचं नाव VIP कॅचीज किंग. लहान पिल्लू सांभाळलं आणि पहिल्यांदा नशीब आजमावायला जाधववाड्याला आपल्या तासगाव शेजारी. तारीख माझ्या अजूनही समोर आहे. 15 एप्रिल 2023चा दिवस आणि जाधववाडीचं मैदान. पहिल्यांदाच त्यांनी शॉन सोडला आणि पहिला नंबर केला. तिथनं लत लागली सुनील निषादाला. मोठ्या मैदानात दावेदारी ठोकली. प्रवेश फी भरायला त्यांच्याकडे 2000 निलकरंजीची. मित्रपरानं सहकार्य केलं, पाठीमागं लागली. 3ऱ्या नंबराची बुलेट भिरकावून आणलं. चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुनील निषादा सेलिब्रिटी बनून गेला. हे ग्राउंड शॉन आहे. प्रत्येकाला सामान्याला हिरो करून जातोय. तुमचं जर समालोचन पाहिलं तर खूप अगदी डिटेल तारखा सांगताय. श्वानाची नावं, त्याच्यानंतर आजोबांपासून अगदी सगळं तुम्हाला माहिती आहे श्वानांच्या बाबतीत. ज्याप्रमाणे एखादा खेळ असेल, पाण्यामध्ये मासा झोप घेतो कैसा, जावे त्याच्या वंशा येईल कळू. समालोचन करणं एवढं सोपं नाही. समालोचकाला तुम्ही एखादा प्रश्न विचारा, मोरे सरकारला विचारा, अण्णांना विचारा, पुजारी अण्णांना. आमचे केचे सर सांगतात गारावखोलीचे कुस्ती निवेदन करताना, युवराज केचे सर, समालोचन करणं येड्या गाबाळ्याचे काम नव्हे, तुका म्हणे जातीचे मडके हवे. समालोचन करायचं म्हणजे साठवायला लागतं, साठवलेलं आठवायला लागतं, आठवलेलं पटवायला लागतं, पटवलेलं गोठवायला लागतं, गोठवलेलं नटवायला लागतं आणि अंगलट आलं तर कटवायला लागतं. हे समालोचकाची तारावरची कसरत असती. आणि माझा डाट्याचा विचार केला तर श्वान शर्यतीच्या विद्यापीठाचा जन्मच हा प्रकाशभाऊ महागावकरांच्या मेंदूतनं होतो. मी तुमच्या साक्षीनं सांगतो आणि कृष्णेच्या साक्षीनं सांगतो. मी श्वान शर्यत इतिहास कुठल्याही एका कागदावर एका पेनाने लिहिला नाही. माझ्याकडे कुठल्याही कम्प्युटरमध्ये हा डाटा सेव्ह नाही, मोबाईलमध्ये कुठलाही इतिहास सेव्ह नाही. हा मेंदूतनंच जन्म होतो. माझी मज वाचा झाली अनावर, मज बोलवितो विश्वंबर. ह्या देवाची कृपा आहे. प्रकाशभाऊच्या मेंदूतनं हे तारखेनिशी सगळं आपोआप माईक हातात आलं की निघून जातं. आपण म्हणतो, मराठीत म्हणतो, जीभ जिंकणारा जग जिंकतो. तुम्ही तुमच्या जिभेच्या जेव्हा जग जिंकताय, पण कधी कधी अडचणीत येण्याची शक्यता असते. कारण एक शब्द तुम्ही किती चांगलं बोलताय ह्याच्यापेक्षा एक शब्द चुकीचा काय बोलताय इकडं ज्यादा सगळ्यांचं लक्ष असतं. तर असं कधी झालंय का की अरे बापरे बोलायचं आणि एक तोंडातून गेलं आणि त्याच्या एखादा रिप्लाय आला, असं असं तुम्ही का म्हणला, तसं काय आता झालंय का कधी? देवाच्या योगानं आजपर्यंत तरी माझ्याकडून चुकीचा शब्द कधी गेला नाही आजपर्यंत. मला आठवत पण नाही. आणि एखाद्यानं मला विचारले, महाराज तुम्ही असं का बोललाय, आजपर्यंत झालं नाही. बरोबर आहे तुम्ही म्हटल्याप्रमाणे लोक आपल्या प्रत्येक शब्दावर लक्ष ठेवतात. 1000 शब्द आपले ऐकतील, पण एका चुकीच्या शब्दावर चातकागत माणसांचं लक्ष असतं. चुकीच्या शब्दावर माणसाने जाहीर कधी मला सांगितलं नाही. एखादा मला एक दोघांनी सांगितलं, महाराज तुमचं बोलणं जरा रॅश होतंय, श्वान मालकांच्या जीवाला लागतंय. 2015चा किस्सा आहे. माणसाचं नाव घेणार ना लावच्या माध्यमातून, तिथपासून मी कानाला खडा लावलाय. कोणाला मनाला लागेल असं बोलत प्रकाशभाऊच्या तोंडातून जात नाही सहजासहजी. कारण हा प्रत्येक माणूस या खेळात आला पाहिजे, वाढली पाहिजे. बघणाऱ्यांची गर्दी वाढली पाहिजे, खेळणाऱ्यांची गर्दी वाढली पाहिजे. हा निष्ठेने खेळ जपलाय आणि निष्ठेने त्या शब्द मी जपून ठेवलाय. आता तुम्ही श्वान शर्यतीचं समालोचन ह्याच्या पुरतं मर्यादित राहताय असं वाटतं का? कारण तुमचा बराचसा अभ्यास आहे, अनेक तुम्ही ओव्या सांगताय, तर थोडं दुसरं ह्याच्या जोडीला काहीतरी करावं. कारण अनेक राजकीय समालोचन बी तुम्हाला येत असते, समालोचन करा वगैरे, तर ते करता का? माझं म्हणणं असं आहे, एखाद्यानं शाळा शिकली, डॉक्टरकीला पास झाला, तो सर्जन झाला मेंदूचा, एखादा हाडाचा सर्जन होतो, एखादा दाताचा सर्जन होतो. त्याप्रमाणे बैलगाडी शर्यतीचा माईक सुनील मोरे सरकारांच्या हातातच शोभून चांगला दिसतो. तिथं माझ्यासारख्यानं ढोळाढोळ करू नये. राजकीय निवेदनाचा माईक चंद्रकांत कोकाटे सरांच्या हातात चांगला दिसतो, कारण ते बादशाह आहेत त्या क्षेत्रातले. कुस्तीतला माईक शंकरांनांच्या हातात चांगला दिसतो. हा एक वेळ एखाद्या खेळाला आपल्याला मान दिला, तेवढ्यापुरतं गेलं, आपण रिकाम असलं गेलं चांगलं आहे, पण त्या खेळात आपण वाहू शकत नाही. आपलं ग्लॅमर आणि आपलं वळय निष्ठेनं जपायचं आहे श्वान शर्यत. आणि ह्या खेळाला मला सह्याद्रीच्या उंची एवढं मोठं करायचं आहे. म्हणून कायावाच्या तन मनाने धन अर्पण करून मरेपर्यंत या श्वान शर्यतीचं समालोचन करायचं. आणि मरताना श्वान शर्यत समालोचक प्रकाशभाऊ महागावकर म्हणूनच ध्येय ठेवायचा. एवढंच माझ्या डोक्यात आहे. महिन्यातली किती मैदानं बुक असता तुम्ही? महिन्यात ऑफ सीझनला कमीत कमी 5 ते 6 आणि सीझन फुल चालला तर दिसाड मैदान 15 मैदान बुक. 15 मैदान? बरं. आता मग सगळ्यांचं मूल्यमापन असं असतं की एका मैदानात किती तुम्ही म्हणजे आपण म्हणू अर्थार्जन करता, सगळ्यांना तो प्रश्न असतो. मी पहिला समालोचक असा, मी आमच्या MJV ग्रुपवर संबंध श्वानप्रेमीला सांगितलंय माझी मानधन किती आहे. माझं मानधन 6000 रुपये श्वान शर्यत निवेदनाचं.
अख्ख्या महाराष्ट्राला माहीत आहे. प्रकाश भाऊला फोन करायच्या आधी 6,000ची मानसिकता आहे, तोच फोन करतो. बुवा असा सर रेसचे नियोजन आहे, तुम्हाला यावं लागतंय. 6,000 रुपये मानधन घेतो, हे जग जाहीर आहे. त्यानंतर माझ्या प्रेमा खातर बक्षिसाचा अफाट वर्षा होतो. प्रत्येक क्षणाचा वंशावळ, जात गोत सगळं ग्लॅमर पुकारताना, मान्यवरांचं स्वागत पुकारताना, जुन्या आयोजकांचा असं आणि एक्स्ट्रा बक्षीस मिळतं. त्यामुळे देवाच्या कृपेनं पैशात एखादं निवेदन केल्यानंतर काही कमी पडत नाही. बरं, दुसरं काय करता ह्याच्या व्यतिरिक्त? समजा ठीक आहे, तुम्ही सांगितलं की समालोचन करतोय, पण त्याच्या व्यतिरिक्त काय आहे, म्हणजे व्यवसाय वगैरे काय? समालोचन सोडून मी दुसरा कुठलाही व्यवसाय करत नाही. फक्त समालोचन आणि समालोचनच. ऑफ सीझन मध्ये काय? ऑफ सीझन मध्ये सूरज ट्रॉफी नावाचा एक व्यवसाय आहे माझा. काय सूरज ट्रॉफी? म्हणजे तुम्ही ज्या खेळांना चषक बनवतो, प्रोडक्शन आहे आपलं सूरज ट्रॉफी नावाचं. श्वान शर्यतीला ट्रॉफी लागतात, कुस्ती मैदानाला ट्रॉफी लागतात, ढाली लागतात बैलगाडी शर्यतीला, ते आपल्याला तयार करतो ऑफ सीझनला. श्वान शर्यतीला सुद्धा आता कुठं श्वान शर्यत असेल, चषकांसाठी आपल्याला बोलावणं होतं, चषक विकले जातात आपल्याकडून. आता काय तुमचं बघून, तुम्ही जसं कोणाला तरी बघितलं, अण्णांना बघितलं, सुनील मोरे सरकारांना बघितलं, तसंच तुम्हाला बी बघणारा तरुण मुलं आहेत. तर सुरुवात कशी करायची समालोचनाची? कशा पद्धतीनं ह्याकडे यायचं, अभ्यास कसा करायचा ते सांगा. श्वान शर्यतीचा अभ्यास हा कुठे लिहून ठेवला नाही. म्हणतात असं, जो शिकला आणि दुसऱ्याला शिकवतो तो मोठा असतो. कदाचित देवानं मला तेवढी ताकद द्यावी, एखादा शिकवणारा मी तयार करावा. बरं, नाही पण समालोचनच करायचं असेल, जसं तुम्ही नावं घेतली वेगवेगळं, प्रत्येकाचं समालोचनात भाग आहेत, तर तसं समालोचन करताना सुरुवात कशी करायची? तुम्ही म्हणला ते बरं साठवावं लागतं, आठवावं लागतं, पण बेसिक सुरुवात करायची, कसं करायची सुरुवात? बेसिक सुरुवात या खेळात आता प्रत्येकाला बरीच माहिती आहे. श्वान शर्यतीत श्वानांच्या सहभागाबद्दल, हे जे आई कोण, बाप कोण, नियमांची माहिती आहे, पण बोलण्याचं प्रत्येकाकडे धाडस नाही. पहिल्यांदा धाडस पाहिजे, माईकवर बोलायचं. धाडस आलं ती श्वान पाहताना, आता प्रत्येक शर्यतीत आपल्याला आधी माहीत नसतं कुठला श्वान सहभाग होणार आहे. ते श्वान जो सहभाग होईल त्याचा अभ्यास परफेक्ट पाहिजे आपल्याला. कुठला येऊ त्याचा अभ्यास परफेक्ट पाहिजे. बरं, आता श्वान शर्यत नाही म्हणत, तुम्ही त्याला एक छोटासा मुद्दा बघा सांगितला की धाडस पाहिजे. आता प्रत्येकाला बोलाय असे लोक तुम्ही बघितले असतील भरपूर, की कॅमेरा नाही, माईक नाही, खूप चांगलं बोलतात, पण माईक दिला किंवा कॅमेरा समोर ते बोलता येत नाही. तर धाडस वाढवण्यासाठी काय प्रॅक्टिस वगैरे करायचं का ते सांगा. त्याला स्टेज डेअरिंग पाहिजे आपल्याला. पण ते कसं वाढवायचं? त्याला स्टेज म्हणजे समाजात आपण कायम माईक घेऊन बोललं पाहिजे, समाजा पुढे बोललं पाहिजे. काय काय जण मस्त असे एकांत सभा मारतात, पुढे माणसं दिसले की हातपाय कापाय लागतात, शब्द फुटत नाहीत, चपप करतात. त्याला एकदा छातीचा निबरगट्ट छातीच्या माणसाचं काम समालोचन करत आहे, येड्या गबाळ्याची मडके नव्हे. बरं, आता कसं आहे समालोचन तर तुम्ही सांगताय, श्वान शर्यतीविषयी बोललो, अजून एक पहिलं आणि ह्याच्याविषयी बोला तुम्ही. स्पेशल मुलाखतीतून तुमच्याकडून काय काय गोष्टी जाणायचे, तर हे श्वान शर्यतीत आलंय का? उत्तेजक द्रव्य देणं, बरेच खेळ आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही गणेश माणोंगडे सरांच्या माध्यमातून काम केलं कुस्ती मल्लविद्येमध्ये. तर उत्तेजक द्रव्य हटाव ही मोहीम राबवलेली. त्यानंतर बैलगाडीत मध्ये चाचण्या झाल्या बऱ्याच, पण श्वान शर्यत आमची नशीबवान आहे. नाही तसलं काय नाही तसलं. आमच्या श्वान शर्यतीत MJच्या माध्यमातून प्रत्येक श्वान एकत्र केला जातो, डोपिंग होऊ नये म्हणून. त्याच्यावर निगराणी ठेवली जाते कॅमेऱ्याच्या माध्यमातून, आणि डोपिंगमुक्त खेळ म्हणून या श्वान शर्यतीकडे पाहिलं जातं. आणि अजून तसं काय असेल त्याचं ब्लड टेस्ट करायचं आमचं खुलं परमिशन असतं. मोठ्या बक्षीसवाल्यांना तुम्ही रक्त काढा आणि चेक करून घ्या, हे MJचं खुलं परमिशन असतं. आणि या श्वान शर्यतीत कुणीही असो, ज्यानं डोपिंग केलंय त्याला धावलं, समजा एखाद्या त्रेस्त व्यक्तीने धावलं तर त्याला लाखोच्या बक्षिसांची खैरात आहे. बरं, आता एवढं मोठं मैदान होतंय 9 तारखेला, म्हणजे डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांचं श्वान शर्यतीला एक चांगला प्लॅटफॉर्म देतात. तर आता श्वान जे शौकीन आहेत त्यांच्यात काय चर्चा आहे? चंद्रहार दादांचं मैदान व्हायच्या आधी नीलकरंजीचं मैदान झालं, थारच्या आधी त्याच नीलकरंजीत अल्टो गाडीचं मैदान झालं. ही मैदान घेतलं ग्रामस्थ मंडळ नीलकर्जीकरांनी जकाई देवीच्या यात्रेनिमित्त नीलकरंजीला. आयोजक होते ग्रामस्थ मंडळ नीलकरंजी तालुका आटपाडी, राजे ग्रुप आटपाडी, प्रमोद भोसले पहलवान मित्र पहलवान आटपाडी. आणि या दोन्ही मैदानाला 1 नंबरचं बक्षीस दिलं. कलियुगातला कर्ण शशिकांत बाबासाहेब भोसले बेंगॉल टायगर, 1 नंबरचं बक्षीस. आणि खालची संपूर्ण व्यवस्था बक्षिसांची पहलवान प्रमोद भोसलेच्या शब्दावर त्यांच्या मित्रपरिवारांनी ग्रामस्थांनी केली. हे 2 मैदानांचा आदर्श बघितला आणि 2 मैदानांची उलाढाल बघितली, कित्येक लाखांच्या पट्टीत होती.
होय. मोठं मैदान पडलं की नवचैतन्य असतं श्वानप्रेमींच्यात. तामिळनाडूतनं खरेदी होती, तामिळनाडूतनं होती, पंजाबात नव्हती, कर्नाटकात नव्हती. चंद्रहार दादांनी मैदानाची घोषणा केली आणि पंजाबचं मार्केट टाईट झाले. बर म्हणजे हे आता तुमच्याकडून माहिती कळते, हा फक्त महाराष्ट्र पुरतं किंवा सातारा पुरता नाही, अनेक राज्यात तून श्वान पाळा येतात. आता कसं आहे, किती साधारण श्वान ह्या स्पर्धेत सहभागी होतील, तुमचा अंदाज काय? माझा अंदाज 200 ते 250 श्वानांची नोंद होईल, 200+. या श्वान स्पर्धेत महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगणा, तामिळनाडू, पंजाब आणि हरियाणा या राज्यांचा सहभाग असेल. आता श्वान शर्यतीमुळं तुमचं तर आयुष्य बदललं, तर एक श्वान काय शिकवतो आपल्याला जगण्यात? श्वान हा मुळातच इमानी प्राणी आहे. इमान हा गुण शिकवतो. मरेपर्यंत मालकाशी इमानी राहायचं. जसा श्वान इमानी आहे तसं या श्वान शर्यतीबरोबर प्रत्येकाने इमानी राहिलं पाहिजे. तरच हा खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांचा, सामान्यांचा, कष्टकऱ्यांचा, गोरगरिबांचा, धारकऱ्यांचा आणि वारेकऱ्यांचा खेळ होईल आणि या खेळाला खऱ्या अर्थानं ग्लॅमर येईल, हे मला वाटतं. या श्वान शर्यतीची आणि श्वानाशी प्रत्येकाने इमानी राहिलं पाहिजे. श्वानाच्यातला एकच गुण घ्यायचा, इमानपणा. बरोबर. आता श्वान शर्यत ह्याच्याविषयी चर्चा केली, जाता जाता सांगा की ही शर्यतीत यायचे कोणाला श्वान घ्यायचे तर सुरुवात कशी करायची, कसं जायचं ह्या शर्यतीत? मुळात हापूस आंब्याला हापूस आंबा लागतो, निंबोळी लागत नाही. त्याला अगदी खानदान चांगलं लागतंय, शुद्ध बीजापोटी, फळे रसाळ गोमटी. ज्याचं बीज चांगलं आहे त्याला फळ चांगलं लागतं. त्यासाठी एखाद्या श्वानाचं आपल्याला पिल्लू घ्यायचे, त्याला पहिल्यांदा आपण आईबापांचं आपण रेकॉर्ड चेक केलं पाहिजे. ह्याच्या आई बाप खानदान पाळाले का नाही. आपल्या हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाची या, कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. या तुकोबरायांच्या अभंगाप्रमाणे ज्याचा आईबाप चांगला आहे, ज्याचं खानदान चांगला आहे, ज्याचं कुळ चांगला आहे, त्या चांगल्या कुळातलाच पिल्लू आपण घेणं, हे पहिला पाया श्वानचरित आहे पदार्पणाचा, ज्याला सहभाग घ्यायचे येते. कितीपर्यंत श्वान खरेदी केली जातात पिल्ल म्हणू आपण? तुम्ही तर विक्रमी केलं, पण पिल्लाची साधारण किंमत 10,000पासून जवळजवळ 70-80 हजारापर्यंत आतापर्यंत महाराष्ट्रात झालेला आहे उलाढाल. तोही एक चांगला व्यवसाय होऊ शकतो. होतो आणि बरेच जण करतात तो व्यवसाय. एक नामांकित जे रेकॉर्ड आहे, इतिहास आहे ज्या मादीला, आणि त्याच मादीला इतिहासातला नरमेट करायचा, म्हणजे ज्याचा इतिहास आहे ट्रॅकचा, त्या नारांचं मिलन केलं, जे पिल्लू होते ते विक्रमी किमतीला जाते. आता सद्यस्थितीला जे मैदान होणार आहे, तुमच्या नजरेनं कोण दावेदार आहेत? दावेदारांची यादी आहे भली मोठी आहे. एकाचं नाव घेतलं दुसरा नाराज होणार. कारण तुम्ही म्हणला मागाशी त्याप्रमाणे ही श्वान शर्यत आहे. मोरे सरकारांप्रमाणे 8 पायाचा माळा नाही, 4 पायाचा माळा आहे. हिथं पायरा नाही, हिथं हाणणारा कोण नाही. मनात आलं तर त्याचा तो थांबल, पण मनात आलं तर त्याचा तो निकाल रेषा लिहिल्या पार करेल. पण इथं दावेदारी कोणी सांगायची नाही. भल्या भल्या मैदानाला दावेदारी सांगितली. 2016ला टार्झन नावाची दावेदारी होती शामगावची, पण 16 महिन्याचा सिगरेट गोपाळ पहलवान मैनीकर, सुहास देशमुख विखळेकरांचा 16 महिन्याचा छावा, पहिली मोटरसायकल महाराष्ट्रातली घेऊन गेला. कोणाच्या ध्यानात पण नाही आणि मनात पण नाही. दावेदारीची भली मोठी यादी होती, पण त्या दावेदाराच्या यादीला बाजूला सारून गोल्डन एक्सप्रेस नावाचा सिगरेट नावाचा श्वान पहिली दावेदारी ठोकून गेला. अल्टो गाडी लागली, भली मोठी यादी अल्टोला सुद्धा दावेदारांची. यादी बाजूला सारून लेंगऱ्याचा ब्लॅक किंग अल्टो भिरकून गेला. आणि परवा दिवशी पाठीमागच्या वर्षी 2024ला तारीख 21 जानेवारी 2024ला थार गाडी लागली. भली मोठी यादी तिथं पण लागली आणि तिथं थार गाडी भिरकून गेली. एक देश सीमेवर असणारा जवान अनिकेत सूर्यवंशी फौजी, पांढरवाडीची काळी मादी, विरातीचं नाव आहे. दावेदार ठरली थारची, 1 नंबर केला वीरानं. आता तुम्ही जे दावेदार सांगताय त्यात काय नर आहेत काय मादे आहेत, तर हे कसं काय, म्हणजे नर मादे एकत्र पळवलं जातात का वेगवेगळं, कशा पद्धतीने? थोडं ती प्रत्यक्ष स्पर्धा कशी होणार ते सांगा. सांगतो. ही विविध पॅटर्न स्पर्धा आहे. बरं, हा पॅटर्न आहे. पॅटर्न आहे हा पंजाबचा पॅटर्न आहे. तो चोराड्यात राबवला जातो, म्हणजे पहिल्यांदा चोराड्यात राबवला. ज्या पॅटर्नची सुरुवात ज्या गावात नव्हते त्या पॅटर्नला त्या गावाचं नाव काय आहे? चोराडे पॅटर्न. चोराडे पॅटर्न म्हणजे ज्यांची नोंद होते. समजा सँडेबाऊंचा रॉकी नोंद झाला, प्रकाशभाऊ मागावकरांचा एनर्जी नोंद झाला, अमुकची XYZची राणी नोंद झाली. त्या सगळ्या चिठ्ठ्या मादीच्या नारांच्या एका भरणीत टाकायच्या. जी पहिली चिठ्ठी निघेल त्या भरणीतनं नाराची निघो मादीची, ती दुसऱ्या चिठ्ठीवर पाळायचं. काही मिक्स. हा. त्यानंतर दुसऱ्या पॅटर्नचा जन्म आपल्या गावात झाला, मागावात. तारीख तो पहिल्या पॅटर्नचा जन्म 14 चोराड्यात झाला, 14 एप्रिल 2005ला. दुसऱ्या पॅटर्नचा जन्म 16 नोव्हेंबर 2012ला महागावात झाला. वरून मादी गट, खालून नर गट. मादीला मादी पाहणार, नराला नर पाहणार. उदाहरणार्थ
100 माद्यांची नोंद झाली, 50 माद्यांच्या जोड्या लागणार. आणि खाली किती नर होऊ द्या, 70 होऊ द्या, 80 होऊ द्या, खाली 40 जोड्या लागणार किंवा 100 होऊ द्या नोंद, 50 जोड्या लागणार. ह्यांच्यातला एक बाहेर होत जाणार, क्वार्टर सेमीपर्यंत सगळी एकात येणार. मग फायनलला नर विरुद्ध मादी लागल किंवा मादी विरुद्ध मादी, नर विरुद्ध जी येईल ती येईल रोटेशननं. ह्याला महागाव पॅटर्न म्हणतात. हा जन्म महागावात झाला पहिल्यांदा याचा. अशा पद्धतीने विविध पॅटर्न आहेत. पारगाव पॅटर्न झाला, जिथं मोठं मैदान झालं पहिलं टू व्हीलरचं, तिथं स्वतंत्र बक्षीस ठेवली नुसते नरांनाच टू व्हीलर. इकडे माद्यांना नुसती स्वतंत्र बक्षीस ठेवली, ह्यात कुणी पळायचं नाही, ह्याला स्वतंत्र व्यवस्था, त्यांना स्वतंत्र व्यवस्था. पंढरपूर पॅटर्न आहे, जमखंडी पॅटर्न आहे, वेकळे पॅटर्न आहे, भरपूर पॅटर्न आहे. चंद्रादात आणि वायफळे पॅटर्न निवड. त्यात काय असणार आहे? चंद्रा आता अ गटाचा हा जो फॉर्म्युला आहे चंद्रादातांचा, तो महागाव पॅटर्न नुसार आहे. ज्याप्रमाणे नर मादी वेगवेगळं परत एकात येणार. आणि जी ब गट आहे त्यात कुणालाही एंट्री नाही, प्रवेश पण नाही. ब गट कसा ठरतो? हा, ब गट ठरतो. अ गटातला गट क्रमांक 1 ला हरणारी, पराभूत होणारी, पहिल्या राऊंडला 1 ला पराभूत होणारा, 2 ला पराभूत होण्यावर पहिला फेरा, 3 ला पराभूत होणारा, 4 मधल्या पहिल्या फेऱ्यावर हा पहिला फेरा त्यांचा निघून जाणार. त्यानंतर रोटेशन सेकंड राऊंडला पराभूत होणारी, त्यांच्या लढतीला तिसऱ्या राऊंडला पराभूत होणारी, असं त्यांचं रोटेशन लागणार खाली. त्याला वायफळे पॅटर्न म्हणतात. हा शोध याच वर्षी 27 जानेवारी 2025 ला तासगाव तालुक्यातल्या वायफळे गावात लागला. म्हणजे थोडक्यात सांगायचं, जर 100 श्वान झाले तर 100चे 50, त्याच्यानंतर 25, त्याच्यानंतर 13, त्याच्यानंतर परत 6, 3, असं किती वेळा पळावं लागतं? 7 ते 8 वेळा एका दिवसात एका श्वानाला पळायला लागतंय. 1, 2, 3 असं नाही, गट सेमी फायनल नसते इथं. 7 ते 8 वेळा पळायचं, घासायचं, तासायचं, मग ट्रॅक्टर न्यायचा. एवढं सोपं नाही. म्हणजे प्रत्येक स्पर्धेचं वेगळं चॅलेंज आहे आणि समालोचनाचंही चॅलेंज असणार आहे त्यावेळेस, कारण विविध पातळीवर तुम्हाला समालोचन करायचे. आता सगळ्यात महत्त्वाचं, आणि ह्या प्रश्नाचं उत्तर द्यायला आपण शेवटाकडे वळूया. आता सगळ्या गोष्टी तुम्ही करताय, पण माझी विनंती की तुम्ही परत एकदा कीर्तन सेवा करावी. कारण काय आहे, प्राण्यांचं जे असणारे काय काय वैशिष्ट्य, प्राण्यांचं तुम्ही एवढ्या वर्ष बघितले स्वभाव वैशिष्ट्य, ते तुम्ही अधिक चांगल्या पद्धतीनं कीर्तनात मांडताल. तर कधीतरी कीर्तन सेवा करावी अशी तुम्हाला विनंती करतो. देवाच्या कृपेनं जर ती ताकद आली आणि ती संधी मिळाली, नक्कीच तुमच्या माध्यमातून संधीचं सोनं करीन हे शब्द देतो कीर्तनाच्या माध्यमातून. मित्रांनो, बघा, त्यांच्या बोलण्यावरून बऱ्याचशा गोष्टी कळल्या असतील. श्वान शर्यत बोलकी केली आणि श्वान शर्यतीतच जगणारे प्रकाश बुवा आहेत. त्यांना संधी आहे आणि महाराष्ट्रात नक्की संधी देतील. जाता जाता काय सांगाल? जाता जाता एकच सांगेन, चंद्रहार दादा नावाचा माणूस, डबल महाराष्ट्र केसरी पैलवान, ज्या माणसानं कुस्तीची सेवा केली तोच माणूस ट्रॅक्टरचं मैदान घेतोय. पाठीमागचं थारचं मैदान झाल्यानंतर आमच्या श्वानप्रेमींनी म्हणणं घातलं, चंद्रहार दादा आपल्या माध्यमातून एखादं मैदान होऊ द्या. दादाने नुकतंच थारचं मैदान घेतलेलं बैलगाड्यांचं. त्या शब्दाला जागला माणूस, बोले तसा चाले, त्याची वंदावी पावले. दादांना आपल्या मुलाखतीच्या माध्यमातून सगळ्या श्वानप्रेमीच्या साक्षीनं आपण शब्दाला जागला, आपण शब्दाचे निष्ठावंत आहात, त्याबद्दल धन्यवाद व्यक्त देतो. आणि लाईव्हच्या माध्यमातून सगळ्या श्वानप्रेमींना विनंती करतो, आपल्या शब्दाखातर आपल्या दादानं मैदान घेतले कोड्याच्या माळाला. कोड्याच्या माळाचं कोडं सोडवायला आपण लाखोच्या संख्येनं उपस्थित राहा आणि त्या मैदानाला आपल्या श्वानाचा सहभाग नोंदवा. दादांची अपेक्षा 200 श्वानांची, मी म्हणतो 200 पार नाही, आपकी बार 300 पार झालंच पाहिजे कोड्याच्या माळाला. आणि कोड्याच्या माळाचं कोण कोडं सोडवणार? 9 तारखेला सगळ्यांनी उपस्थित राहा सांगली जिल्ह्यातल्या तासगाव तालुक्यातल्या कोड्याच्या माळावर. बरं, भरपूर गप्पा मारल्या. परत कधीतरी आपण वेगळ्या विषयावर घेऊया गप्पा. कसं वाटलं बोलून प्रकाश भाऊ? आजपर्यंत मी 16 जानेवारी 2025 ला माझ्या आयुष्यातली पहिली मुलाखत दिली सूरज मोरे ब्लॉगला, लेंगऱ्याच्या मातीतनं. आणि माझ्या आयुष्यातली खऱ्या अर्थानं सांगतो मी दुसरी मुलाखत घेताना एखाद्या नदीनं समुद्राला पाण्याचं महत्त्व सांगायचं नसतं, काजव्यानं सूर्याला तेच सांगायचं नसतं, आणि सँडीभाऊ म्हणलं की उत्तर देणाऱ्यांना जास्त अवांतर बोलायचं नसतं. ही पहिल्यांदा जाणून होतं, मुलाखतीचं दडपण होतं. कारण मुलाखतीचा बादशाह माझ्या समोर आहे, सँडीभाऊ यादव, शिरबेनगरीचे सुपुत्र आहेत, यांच्या सुविधे पत्नी नॅशनल खेळाडू आहेत कुस्तीतल्या. त्याचबरोबर मर्दानी खेळायला ग्लॅमर द्यायचं काम या माणसाच्या माध्यमातून झाले. मुलाखत तुमच्यासारख्या माणसाने माझी घेतली, सामान्य माणसाची. खऱ्या अर्थानं मी तुमचा धन्यवाद आहे सँडीभाऊ. माझ्या सामान्य माणसाला मज पामर आहे काय थोरपण, पायाची वाहनं पाय बरी. सामान्य आहात पण असामान्य तुमची वाहन आहे, आणि त्यातूनच तुम्ही असं म्हणू की महाराष्ट्राच्या मनात जे श्वान शर्यत आहेत त्यांच्या मनात राज्य करत आहे, आणि असंच राज्य करत राहा.
पुढच्या प्रवासाला शुभेच्छा. धन्यवाद. धन्यवाद.